नमस्कार, मी निकिता ढकले खडसरे. तर मी माझं पहिलं इंटरनॅशनल डेब्यू केलं यावर्षी, या महिन्यामध्ये. मी मलेशियाला गेलते. मलेशियामध्ये एक छोटंसं गाव आहे मलाका म्हणून. तिथे ही रॅली आयोजित केली, रॅली ऑफ आसन म्हणून. तिथलं वातावरण पाऊस पाऊस होता तिथे आणि खूप गरमी पण होती. फ्रेश नव्हतं वातावरण आणि पहिलंच आम्हाला एक मोठी समस्या होती त्या वातावरणाची, कारण इतकं गरमी होत होती. प्लस आम्हाला ते रेस सूट्स घालायचे होते. त्या रॅली गाडीमध्ये बसायचं होतं. ती गाडी ऑलरेडी गरम झालेली असती, हीट अप झालेली असती आणि एक्सपिरियन्स जर म्हणलं तर इथले स्टेजेसमध्ये आणि इंटरनॅशनल स्टेजेसमध्ये खूप मोठा फरक आहे. असं म्हणलं जातं, की मलेशिया जी रॅली आहे, तिथे येऊन जेवढेही लोकांनी पार्टिसिपेट केलंय आतापर्यंत त्यांनी कंप्लीट नाही केली फर्स्ट टाईम अटेम्प्टमध्ये. पण आज मला खूप अभिमान वाटतो, की फर्स्ट अटेम्प्टमध्ये जाऊन मी ती रॅली फिनिश केली. माझ्या गाडीला प्रॉब्लेमही आला. तो डोक्यातून तो विचार बाजूला ठेवून मी एकच ठेवलं, की ते ठीक आहे झालं प्रॉब्लेम आपण सॉर्ट आउट केलं. माझी जी टीम होती तिथे एम-आर-यू मोटर स्पोर्ट्स म्हणून. ते ट्यूनर्स खूप हेल्पफुल होते. लँग्वेजचा इश्यू होता तिथे, की त्यांना मी जे सांगत होते त्यांना कळत नव्हतं. ते मला सांगत होते मला कळत नव्हतं. कारण की जे ते आपापल्या मदर टंगमध्ये बोलतात. जसं आपण लोकं इथे मराठीमध्ये बोलतो, तसं ते लोकं त्यांच्या मदर टंगमध्ये तिथे बोलत होते. पण तरी पण मी ते डोक्यामधून काढून टाकलं, की स्टेज 1 मध्ये माझी गाडीला इलेक्ट्रिकल इश्यू आला, मेकॅनिकल फेल्युअर झालं. ते ठेवून बाजूला ठेवून मी जे बाकीचे 8 स्टेजेस जे होते, ते इतक्या कॉन्फिडेंटली चालवले आणि एकच डोक्यात होतं, की आपल्याला विनिंग पोझिशनला उभं राहायचंय.